लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत। 21 राज्यांमधील 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होते। तामिळनाडूच्या सगळ्या 39 जागांव्यतिरिक्त राजस्थानच्या 12 आणि यूपीच्या 8 जागांवर सुद्धा मतदान होणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि त्रिपुरामध्ये सभा घेणार आहेत। तर नजीबाबादमध्ये अखिलेश यादव आणि सहारनपूरमध्ये प्रियंका गांधी यांचा प्रचार दौरा आहे। थेट जाऊयात दिल्लीला, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे। राम, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आज पहिल्या टप्प्याचा प्रचार। काही तासांमध्ये हा सगळा प्रचार संपणार आहे। एकंदरीत संपूर्ण देशभरात काय नेमकं वातावरण आहे? सुवर्ण, या पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य मी अगोदर सांगतो आपल्या प्रेक्षकांना। जेवढे टप्पे होणार आहेत, अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 7 टप्पे, त्यामध्ये सर्वात जास्त जागा या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत, म्हणजे की 102 जागा या पहिल्या टप्प्यामध्ये आहेत आणि इतर टप्प्यामध्ये कमी जागा आहेत। त्यामुळे पहिल्या टप्प्याकडे अधिक लक्ष आहे। आणि दुसरं म्हणजेच की उन्हाचा पारा जो आहे तो वाढत चाललेला आहे। अशा वेळी जेवढ्यात जास्तीत जास्त जागा कव्हर करणं गरजेचं होतं, तर त्यानुसार कव्हर केल्या जात आहेत। आणि या पहिल्या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज उभे आहेत। त्यामध्ये कमलनाथ यांचा मुलगा जो आहे नकुलनाथ, हा छिंदवाड्यामधून आहे। भाजपचे केंद्रीय मंत्री जे आहेत किरण रिजिजू, ते सुद्धा उभे आहेत अरुणाचल प्रदेशमधून। आणि त्याचबरोबर पिलीभीतमधून वरुण गांधी यांचं तिकीट कापलं होतं, तर तिथे आता जितेंद्र प्रसाद जे आहेत त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेला आहे। आणि सगळ्यात व्हीआयपी सीट जी आहे ते के अण्णामलाई यांचे, तमिळनाडूमधून कोइंबतूरमधून ते लढत आहेत। माजी IPS अधिकारी आहेत आणि त्यांची लोकप्रियता जी आहे ती साऊथमध्ये आता वाढत चाललेली आहे। आणि त्यामुळे द्रविड कल्चर विरुद्ध भाजप कल्चर अशा प्रकारचं तिथं लढत सुरू आहे। आणि ते जर यश मिळालं तर भाजपला एक मोठा चेहरा साऊथमध्ये मिळतो, हे स्पष्टपणे दिसतंय। आणि आजच्या या ज्या जागा आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या यासाठी आहेत, कारण उत्तर प्रदेशच्या 8 जागा यामध्ये आहेत आणि उत्तर प्रदेशमधला वेस्टर्न भाग यामध्ये येतोय, सहारनपूर, मुझफ्फरनगर, आणि हा संपूर्ण शुगर बेल्ट आहे, याला आपण उसाचा पट्टा असं म्हणू। आणि इथं हे मतदान होणार आहे की जे RLDचा कधी गड होता, आणि मात्र आता RLD जे आहे ते भाजपच्या सोबत आलेला आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता आज संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रचाराच्या तोफा जो आहेत त्या थंडावणार आहेत। राहुल गांधी आसाममध्ये प्रचार करत आहेत, तर नरेंद्र मोदी सुद्धा। अगदी बरोबर राम, एकंदरीत प्रचंड वैशिष्ट्य या पहिल्या टप्प्यात आहेत आणि या सगळ्याबाबतचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेणार आहोत।